आडकाठी नाही, पण रुद्राक्ष घेतलाय. हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, वान नक्षत्र तिथी योग व करण या 5 अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्या, प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी. तसेच पूजा कर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्म शुद्धी असायला, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे. मित्रांनो, आता पंचांग आजचे मी आपणास सांगत आहे. कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे. मित्रांनो, आज दिनांक 9 मार्च 2024, शालिवान शके 1945, संवत्सर शोभन, अयन उत्तर, ऋतू शिशिर, मास माघ, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची चतुर्दशी तिथी आहे. सायंकाळी 6:18 अमावस्या तिथीला सुरुवात. वार शनिवार आहे मित्रांनो. नक्षत्र मित्रांनो, धनिष्ठा नक्षत्र आहे. सकाळी 7:55 शतभिषा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, सिद्ध योग आहे. रात्री 8:32 साध्य योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, इष्टीकरण आहे. सकाळी 8:10 शकुनीकरणाला सुरुवात होईल आणि सायंकाळी 6:18 चतुष्पाद करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य कुंभ राशीत असेल, चंद्र कुंभ राशीत, गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे असेल मित्रांनो. सूर्योदय सकाळी 6:53 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6:46 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प जो आहे तो सोडणार आहोत. त्यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्यायची आहे आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे मित्रांनो. हरोम शिव शिव शंभो राज्ञ प्रवर्तमानसद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1945 प्रभवादी षष्टी संवत्सरामध्ये शोभन नाम संवत्सरे उत्तरायणे शिशिर ऋतू माघ मासे कृष्ण पक्षे शनिवार वासरे धनिष्ठा नक्षत्रे सिद्ध योगे विष्टी करणे चतुर्दशी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मम पात दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या ताम्हणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7:55 आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे.
तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा जी आहे ही संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, यानंतर मुहूर्त विभाग. यात आपल्यासाठी असे सांगणे आहे मित्रांनो, की आज शिवरात्री आहे व अमावस्या असल्याने कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त नाही मित्र. अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो वर्ज्य दिवस आहे. दिवस चांगला नाही आहे. दिनविशेष मित्रांनो महाशिवरात्री. यामुळे आपल्याला 3 प्रहरी शिवलिंग पूजा करायची आहे हे लक्षात घ्या मित्रांनो. सूर्योदयी, मध्यान्ही आणि सूर्यास्त समयी. यानंतर व्रताची सांगता आपल्याला करायची आहे उद्यापनाप्रमाणे. यामध्ये आपल्याला शिवमंदिराची पुजारी व जंगम नाहीच मिळाले तर कोणी ब्राह्मण देव यांना आपल्याला काही दान धर्म करायचा आहे. गोरगरिबांनाही आपल्याला काही यथाशक्ती दान करायचं आहे मित्रांनो. यामध्ये अन्न, वस्त्र, दक्षिणा, भस्मवडी, रुद्राक्ष माळ, जानवे जोड याचा समावेश असू शकतो मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर हजर नाही. त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड करता येणार नाहीत. जे आपण नेहमी करता तेच आपल्याला यावेळी करायचे आहे मित्रांनो. राहू काळ मित्रांनो सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत आहे. या काळात जर आपल्याला काही महत्वाची कामे पार पाडायची असतील, पण ते पडत नसतील किंवा बिघडत असतील, त्यामध्ये यश प्राप्त होत नसेल, तर कृपा करून या वेळेच्या व्यतिरिक्त त्या कामांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शक्यता आहे की आपल्याला त्यात यश प्राप्त होईल. कारण राहूचा जो प्रभाव आहे, तो आपल्यासाठी जास्त असल्याने आपले कामं बिघडत आहेत. मित्रांनो, संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे असते, ते संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते. आणि पूजेचे फळ पूजा करण्यास लवकर प्राप्त होते. आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो. कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करविता आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आपले कुटुंब, मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा. आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरि ओम शिव महादेव.